नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत कसे करावे, महालक्ष्मीचे व्रत, पूजाविधी आणि घट मांडणी कशी करावी आणि महालक्ष्मीची व्रत कथा ऐकल्याने आपल्याला कोणकोणते लाभ होतात ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखले जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी महालक्ष्मीची कहाणी आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार व्रत, पूजाविधी कशी आहे व घट मांडणी कशा पद्धतीने करावी, चला जाणून घेऊया. घरातील पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा. चौरंगावर नवीन कापड अंथरावे. कापडावर गहू वा तांदूळ यांची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात दुर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. पाटावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर पाटावर ठेवावी. मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम इत्यादी फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा. घट मांडल्यानंतर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी. त्यानंतर आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला गोडाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. यानंतर भोजन करावे. या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. दूध आणि फळांचे सेवन करावे. या दिवसात घरात मांसाहार करू नये. दुसऱ्या दिवशी या कलशातील विडा, फुले, विड्याची पाने विसर्जित करावी. तर कलशातील पाणी तुळशीला घालावे. दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी सवाष्णींना हळदी कुंकू फळे देऊन इतर वाण लुटले जातात. तर अशा पद्धतीने पूजा आपल्याला करायची आहे. उतू नये, मातू नये, घेतलेला वासा टाकू नये हे तत्व सांगणारी कथा म्हणजे श्री महालक्ष्मी व्रतकथा होय. अशी ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची कहाणी ऐका. तर भाविक नरनारींनो धन संपत्ती देणारे हे महालक्ष्मीचे व्रत. सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा होता. त्याची पत्नी सूरजचंद्रिका व त्याचे उदरी 7 मुले व 8वी शामबाला नावाची कन्या होती. पूर्वजन्मी हे एक वैश्य कुळीचे उभयंता पतिपत्नी होते. अतिशय दारिद्र्यात राहून जीवन जगणारा हा वैश्य व्यसनाधीन असल्याने आपल्या पत्नीला खूप त्रास द्यायचा. त्यामुळे ती जीवनास कंटाळून जीव देण्यासाठी विहीर शोधत असता श्री लक्ष्मी देवी एका म्हातारीचे रूप घेऊन आली व तिला लक्ष्मी व्रत सांगितले. तिने आचरण केले. उद्यापनाच्या दिवशी त्यांच्यावर साक्षात लक्ष्मी देवीस प्रसन्न होऊन ती सुखी झाली व पुढील जन्मी ते वैश्य भद्रश्रवा राजा व ती श्री सूरजचंद्रिका राणी होऊन ऐश्वर्य भोगू लागली. एके दिवशी देवीला वाटले आपण हिला मागील जन्मी केलेल्या श्री लक्ष्मी व्रताचे महात्म्य सांगावे. परंतु तिने म्हातारी वेशातील श्री लक्ष्मीस न ओळखता अपमान केला. त्यामुळे श्री लक्ष्मी म्हणाली, तू मागील जन्मी घेतलेला वासा या जन्मी टाकून दिला म्हणून तुला शाप देते की तुझं वैभव नष्ट होईल. आणि तसेच घडले. राज्य संपले. दारिद्र्यात जीवन घालवू लागली. परंतु तिची कन्या शामबाला हिने लक्ष्मी व्रत केले. तसेच दासीने पण श्री महालक्ष्मी व्रत केले म्हणून शामबालेचा मालाधर नावाच्या राजपुत्राशी विवाह झाला व दासीसुद्धा ऐश्वर्यवंत झाली. शामबालेला संपत्ती मागण्याकरता भद्रश्रवा राजा गेला तेव्हा तिने सन्मान करून मोहरांचा हंडा सोबत दिला. सूरजचंद्रिकेने उघडून पाहताच तिला त्यात कोळसे दिसले. त्यामुळे ती उमजली की श्री लक्ष्मी मातेच्या कोपाने हे सर्व घडले. मग ती स्वतः शामबालेकडे जाऊन ही गोष्ट सांगू लागली. तेव्हा ती म्हणाली, आई, तू महालक्ष्मीच्या कोपाला बळी पडलेली आहेस. तू पुन्हा श्री महालक्ष्मी व्रत कर. त्याप्रमाणे तिने भक्तिभावाने श्री लक्ष्मी व्रत केले. तेव्हा देवी प्रसन्न होऊन गेलेले राज्य परत मिळाले. असे हे श्री महालक्ष्मी व्रतकथा भक्तांना सुख संपत्ती देणारी व्रतकथा आहे. आपल्या आईस पुन्हा वैभव प्राप्त झालेले पाहून शामबाला आईच्या भेटीकरता गेली असता तिने सौराष्ट्राची ओळख म्हणून समुद्रात उत्पन्न होणारे मीठ आपल्यासोबत घेतले. मालाधारा राजाने तू माहेरातून काय आणले हे पाहताच त्याला मीठ दिसले म्हणून त्यांनी याबाबत शामबालेला पृच्छा केली. तेव्हा ती म्हणाली, माझे माहेर सागर किनारे असल्यामुळे तेथील ओळख म्हणजे हे मीठ आहे. कारण मिठाशिवाय कोणत्याही अन्नाला चव येत नाही म्हणून ते अमृतच सर्वात मौल्यवान आहे. ज्या देवीमुळे आपण ऐश्वर्यवंत झालो ती लक्ष्मीसुद्धा सागरोत्पन्न असून मीठसुद्धा सागरोत्पन्न असून माझ्या माहेरची अमूल्य ठेव आहे. सर्व ऐश्वर्यामध्ये ते श्रेष्ठ आहे.
उतू नये मातू नये घेतलेला वासा टाकू नये हेच मी माझ्या माहेरापासून शिकले आहे. ते राजाला पटले व तो म्हणाला, माहेर व सासर गोड राहावे, बेचव होऊ नये, चवीदार व्हावे हेच यातून मी निवडले. धन्य आहेस तू माझी पत्नी म्हणून मला तुझ्यामुळेच गौरव वाटतो. श्री महालक्ष्मी व्रत कधीही विसरू नये हीच यामागील पूर्वपीठिका आहे. अशी ही महालक्ष्मी व्रताची कहाणी सर्व व्रतस्थांचे जीवन सुफळ आणि सफल करो. हीच 60 अवताराची कहाणी एका लक्ष्मी व्रताने ऐश्वर्यवंत होऊन सर्वांच्या मनोकामनांची फलश्रुती होत. जय महालक्ष्मी. या कथेचे पठण केल्याने भक्तांच्या मनोकामना माता लक्ष्मी पूर्ण करतात. आपण ही मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आपल्या घरी या कथेचे पठण करू शकता. सोबतच मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा नक्कीच करा. या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, घरामध्ये सुख शांती लाभते. तर आपणही या व्रताला करू शकता. आपल्याला सुद्धा आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने विश्वासाने करावे. श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही आशीर्वाद कायम ठेवेल. तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.